मिरज येथे 5 एप्रिल रोजी वैचारिक परिवर्तन साहित्य संमेलनाचे आयोजन शिवाजी दुर्गाडे। मिरज येथील बळीराजा साहित्य सेवा कृषी कला शिक्षण मंडळ मिरज व विद्रोही साहित्य चळवळ सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी वैचारिक परिवर्तन साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती बळीराजा साहित्य सेवा मंडळाचे अध्यक्ष शिवाजी दुर्गाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। मिरज येथील जुना बोलवाड रोड लक्ष्मी देवळाच्या पाठीमागे शिवगंगा पार्क कमान दुर्गाडे मळा हे वैचारिक परिवर्तन साहित्य संमेलन पार पडणार आहे। 3 सत्रात हे संमेलन होणार असून पहिले सत्र सकाळी 9 वाजता सुरू होणार आहे। पुण्याची लक्ष्मी मंदिर ते सभा मंडपापर्यंत ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे। या संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक डॉक्टर बाबूराव गुरव सर आहेत। स्वागताध्यक्ष व्ही वाय आबा पाटील आहेत, तर उद्घाटक म्हणून शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांची उपस्थिती असणार आहे। टाकळी तपोवनचे शिवदेव स्वामींच्या उपस्थितीत पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडणार आहे। तसेच या संमेलनात आंतरजातीय जोडप्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे। या संमेलनात हसन देसाई, कॉम्रेड धनाजी गुरव, राष्ट्रसेवा दलाचे सदाशिव मगदूम, प्राध्यापक लक्ष्मण शिंदे, सुभाष कवडे, डॉक्टर भारती पाटील, डॉक्टर नीलम मानगावे, नीलांबरी शिर्के, अस्मिता इनामदार, नीता शिरळकर, श्रीशैल चौगले आदी मान्यवर कवीचे कवी संमेलन देखील या संमेलनात पार पडणार आहे। त्याचबरोबर तिसऱ्या सत्रामध्ये शाहिरी कला मंडळ अध्यक्ष संभाजी शिवप्पा मेंढे यांचा कार्यक्रम पार पडणार असून अध्यक्षांनी भीमराव धुळबुळू असणार आहेत। या कार्यक्रमात प्राध्यापक मोहन पाटील, शाहीर रामचंद्र जाधव, प्राध्यापक अशोक अलगोंडी आदी विचारवंत साहित्यिक मार्गदर्शनासाठी उपस्थित राहणार आहेत। तेव्हा जास्तीत जास्त साहित्यिक कवी यांच्याबरोबर मिरजकर नागरिकांनी या संमेलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही मंडळाचे अध्यक्ष शिवाजी दुर्गाडे यांनी केले आहे। नमस्कार, मी शिवाजी ईश्वर दुर्गाडे। दिनांक 5 एप्रिल रोजी आमच्या मळ्यामध्ये दुर्गाडे मळा येथे बळीराजा साहित्य सेवा मंडळ व विद्रोही चळवळीच्या वतीने संयुक्त विद्यमाने साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे। त्याचं प्रयोजन म्हणजे आमच्या आईवडिलांची समाधी बांधली आहे त्याचंही पूजन आणि नवीन बांधलेला टँक पोहण्यासाठी या सर्वांचंच नियोजन त्याच्यामध्ये आहे। उद्घाटन, पारंपरिक साहित्याचं अवजारा, शेतीची त्याचंही साहित्य, जुन्या अवजारांचं प्रदर्शन अशा विविध प्रकारचं एक आयोजन आम्ही केलेलं आहे। या आयोजनाचं प्रयोजन म्हणजे वैचारिक परिवर्तन घडावे। त्या पहिल्या 3 टप्प्यात हा कार्यक्रम घेतलेला आहे। पहिल्या टप्प्यामध्ये शेती व बछवरांच्यावर व्याख्यान आणि एक 5 इंटरकास्ट केलेल्या जोडप्यांचा सन्मान ठेवलेला आहे। त्याचप्रमाणे दुसऱ्या टप्प्यामध्ये महिलांच्याकरता कार्यक्रम आणि आईच्या स्मरणार्थ महिलांच्याकरता एक गरीब महिलांना साडी वाटप, 5-10 महिलांना 10-20 महिलांना साडी वाटप करण्याचा उद्देश आहे की आईची एक आठवण, आईवडिलांची आठवण। त्याच पद्धतीनं संध्याकाळी तिसऱ्या टप्प्यामध्ये शाहिरांचा कार्यक्रम, शाहिरी कला ही जिवंत राहिली पाहिजे, जगली पाहिजे आणि ती पुढे वाढली पाहिजे या उद्देशानं शाहिरांचा सन्मान आणि शाहिरी पोवाड्याचा कार्यक्रम। त्याचे वक्ते आहेत मोहन पाटील, सकाळच्या सत्रामध्ये आहेत धनाजी गुरव, संमेलनाध्यक्ष आहेत बाबूराव गुरव आणि उद्घाटक आहेत रघुनाथ पाटील, स्वागताध्यक्ष आहेत व्ही वाय आबा पाटील। ते असा एक बहुरंगी बहुविविध गुणदर्शनचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। तर या कार्यक्रमाला सर्व पत्रकार बंधूंनी, समाजातील सर्व सहकारी करावं आणि समाज बांधवांना एक जेवणाचा कार्यक्रम 12 ते 3 असा ठेवला आहे। अशा पद्धतीनं आयोजन केलं तर सर्वांनी उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना नम्र विनंती करतो। धन्यवाद। अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।